आदिवासी बहुल आणि अत्यंत मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात प्रामाणिकपणे काम करूनही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मानधनाचा पत्ता नसल्याने कंत्राटी शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे। त्यातच पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात 50% पदं अनुसूचित जमातींसाठी आणि उर्वरित 50% पदं खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यात कार्यरत इतर प्रवर्गातील कंत्राटी शिक्षकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये पात्र उमेदवारांची पेसा क्षेत्रासाठी कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। अल्प मानधनावरही हे शिक्षक निष्ठेने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत। मात्र गेल्या ऑक्टोबरपासून त्यांना कोणतेही मानधन मिळाले नाही आहे। दरम्यान 11 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येतोय। पेसा क्षेत्रातील भरती करताना उर्वरित 50% पदं विद्यमान ठेका शिक्षकांमधूनच भरावीत अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केली आहे। शासनाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी 16 मार्चपासून ठेका शिक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे। ज्या भरती होणार आहे 50%मध्ये ते सुद्धा याच मेरिटच्या पात्रतेच्यानुसार या ठिकाणी भरती होणार आहे। तर या ठिकाणी आमचा मुख्य मागणी अशी आहे की 50%मध्ये जे काही तुम्ही ओपनमधून भरती करणार आहे त्या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला प्राधान्य देण्यात यावं आणि उर्वरित जागा या पोर्टलला देण्यात यावं। संवेदनशील आणि भौगोलिकदृष्ट्या मागास असलेल्या क्षेत्रामध्ये आम्ही गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहोत। 4-4, 6-6 महिने आमचं पेमेंट होत नाही, परंतु कोणतंही आर्थिक कारण आम्ही सामोरे केलं नाही आणि आमच्या अध्यापनाच्या कार्यावर याचा परिणाम पडू दिला नाही। आणि म्हणूनच आमची एक रास्त मागणी आहे सर की आमच्या अनुभवाचा आधार घेऊन होऊ घातलेल्या या 50% खुल्या प्रवर्गातील भरतीमध्ये आम्हाला सकारात्मक पद्धतीने प्राधान्य द्यावं व उर्वरित जी काही पदभरती आहे ही पवित्र पोर्टलला देण्यात यावी।